Hello my dear students. Now today we are going to study next theorem which is cyclic quadrilateral theorem. बरोबर का आता? Cyclic quadrilateral theorem. Cyclic quadrilateral theorem. पहिलं तर तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे बाळांनो, सायक्लिक म्हणजे नेमकं कसा तो क्वाड्रिलॅटरल सायक्लिक कसा असतो. इफ ऑल व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल लाय ऑन अ सर्कल, म्हणजे असा एक सर्कल आहे, या सर्कलवर असं म्हटलं तरी एक क्वाड्रिलॅटर आला ज्याचे सगळेचे सगळे व्हर्टायसेस याच्यावर बसले. बघा सगळेच व्हर्टायसेस पहिला दुसरा तिसरा चौथा हे सगळे व्हर्टायसेस जर त्या सर्कलवर बसले, देन वी से that quadrilateral is a cyclic quadrilateral. ओके. मग आता बघा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय बघा, ऍक्च्युअली तुम्हाला ते फिल अप करायचे त्या ब्लँक्स, फिल इन द ब्लँक्स सारखं. इथे आपल्याला असा एक सर्कल दिलेला आहे बघा. सर्कल मध्ये क्वाड्रिलॅटरल दिलाय. सी लाईक दिस. हियर इट इज A, B, C and here D. ABCD is the cyclic quadrilateral. आता given मध्ये बघा, given तर quadrilateral dash is cyclic. quadrilateral इथे dash असं म्हटलंय. मग आता कोणता quadrilateral? ABCD. ABCD is a cyclic. ओके. नेक्स्ट बघा आता टू प्रूव्ह काय करायचंय आपल्याला, हे प्रूव्ह करायचंय बघा. टू प्रूव्ह angle B plus angle D equals to बघा. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम काय सांगतो ऍक्च्युअली. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कळलं कशाला म्हणायचं, ज्याचे सगळे व्हर्टायसेस कशावर बसलेले आहेत, सर्कलवर. जर सर्कलवर सगळेच व्हर्टायसेस बसलेले असतील तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण काय म्हणतो, सायक्लिक. आता जर हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल त्याचे ऑपोजिट अँगल्स बघा, हे अँगल हा BD, दॅट मीन्स अँगल B प्लस अँगल D ह्या दोघांची सम ऑपोजिट बघा, हे ऑपोजिट जे आहेत हे अँगल्स, इट्स सम इज 180 डिग्री. इथे त्यांनी लाईन दिले बघा, इज इक्वल्स टू डॅश आणि ते म्हटले दिस प्लस अँगल C इज इक्वल्स टू 180. मग C सोबत कोण येईल, A, म्हणजे इथे अँगल A असला पाहिजे. करेक्ट. पुढे बघा, आर्क ABC is intersected by inscribed angle ADC. Arc ABC is intersected by angle ADC. प्रूफ मध्ये बघा, आर्क ABC कोणता आर्क, हा ABC is intersected by angle. बरोबर. हा आर्क ABC जो आहे बघा, आर्क ABC is intersected by angle ADC by angle ADC. कोणत्या अँगलने, ADC ने. त्यालाच आपण इंटरसेक्टेड बाय, हा अँगल ADC पण तो कोणता अँगल आहे, इन्स्क्राइब्ड अँगल. इथे असं पकडलंय त्याला म्हणजे इन्स्क्राइब्ड बाय इन्स्क्राइब्ड अँगल असं म्हणू, बाय इन्स्क्राइब्ड अँगल ADC. पुढे काय म्हटलंय बघा, मग therefore angle ADC equals to angle ADC is equals to half times. मग आता हा ADC कोणाच्या हाफ येईल, आर्क ABC च्या हाफ टाइम्स. इथे असं दिलंय ब्लँक, इथे लगेच तुम्हाला कळलं पाहिजे तिथं काय मेजर आर्क ABC. बघा ना, ADC इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम माहिती आहे तुम्हाला, हा अँगल जो आहे हा ह्याच्या हाफ असतो, हाफ टाइम्स मेजर आर्क ABC. पुढे काय म्हटलंय बघा, similarly dash is inscribed angle, it intercepts arc ADC. सिमिलरली जसा आता अँगल ADC आलाय बघा, ADC तसा दुसरा कोणता आहे, ABC. मग सिमिलरली आपण इथं ब्रॅकेट दिलाय असा, इथं आपल्याला कळलं पाहिजे कोणता अँगल आहे, अँगल ABC. ABC is inscribed angle, is an inscribed angle. लक्षात घ्या ABC, हा ABC is an inscribed angle. बघा आता हा inscribed angle आणि मग तो कोणता इंटरसेप्ट करेल, हा ABC कोणाला इंटरसेप्ट करेल, ह्याला ADC ला. इंटरसेप्ट intercepts
आर्क कोणता आर्क इंटरसेप्ट करतो हा एबीसी इंटरसेप्ट आर्क एडीसी आर्क एडीसी पुढे बघा आता त्यांनी म्हटले डॅश इज हाफ ऑफ आर्क एडीसी डॅश अँगल इज हाफ ऑफ मेजर आर्क कोणता एडीसी एडीसी बरोबर मग एडीसी हा नंबर 2 दिलाय आणि 1 नंबर एडीसी हाफ ऑफ ह्याला नंबर 1 दिलाय कळतंय का बरोबर हाफ ऑफ एडीसी आर्क एडीसी कोणता आहे हा एडीसी हा आर्क आणि त्याला हाफ ह्याचा हाफ एडीसी चा हाफ कोण आहे हा अँगल एबीसी इथे अँगल एबीसी म्हणजे अँगल एबीसी इज हाफ ऑफ आर्क एडीसी तेच सांगितलंय हाफ ऑफ आर्क एडीसी पुढे एडीसी प्लस एबीसी आता बघा फ्रॉम 1 and 2 मग 1 and 2 मध्ये हा एडीसी ह्याला आणि ह्याला प्लस केलंय म्हणजेच काय मग अँगल एडीसी प्लस एबीसी अँगल एडीसी प्लस अँगल एबीसी इज इक्वल टू हे दोन्ही जर प्लस केले तर दोन्हीमध्ये हाफ टाइम्स प्लस हाफ टाइम्स म्हणजे हाफ ऑफ पहिलं येईल इथे ब्रॅकेट दिलाय त्याला हाफ टाइम पहिलं काय मेजर आर्क एबीसी मेजर आर्क एबीसी मेजर आर्क एबीसी प्लस आणि हे जसंच्या तसं हाफ टाइम्स पहिलं इथलं आला हा प्लस केला ना मग त्याच्यामध्ये हा एडीसी प्लस एबीसी हे दोन आणि मग हा धिस प्लस धिस मग आता पहिलं घेतला ना सेकंड हे त्याला काही हे दिलेलं नाही बघा ते ऍज इट इज लिहायचं हाफ टाइम्स मेजर आर्क एडीसी इथे म्हणा फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 कळलं एवढं मग आता काय एडीसी प्लस एबीसी एडीसी कोणता एडीसी म्हणजे हा वाला अँगल डी मधला आणि एबीसी म्हणजे हा बी हे दोन इक्वल्स टू 180 दाखवायचं आपल्याला सिंपल आता याच्यात काय करा हाफ टाइम्स तर 1 प्लस करा हाफ बाहेर काढला कॉमन इथे काय बोललं मेजर आर्क एबीसी प्लस इथला हाफ बाहेर आला इथे काय बोललं मेजर आर्क एडीसी मेजर आर्क एडीसी आणि मग बरोबर हाफ टाइम्स एबीसी प्लस एडीसी काय बनतंय बघा एबीसी हा आर्क एबीसी प्लस एडीसी तर टोटल सर्कल बनले दॅट इज इक्वल्स टू 360 डिग्री एक क्वेश्चन बॉक्स सेशन दिले त्याला बॉक्स दिलाय बघा इथे हा बॉक्स इथे 360 मग इथे काय म्हणलं आर्क एबीसी एडीसी कन्स्टिट्यूट कंप्लीट सर्कल हे दोन आर्क कन्स्टिट्यूट कंप्लीट सर्कल टोटल सर्कल बनलं याला डिवाइड करा सो काय मिळालं मग अँगल एडीसी म्हणजे अँगल डी हा एडीसी आणि एबीसी म्हणजे अँगल बी अँड दॅट इज इक्वल्स टू 180 डिग्री हा अँगल हे दोन्ही अँगल घेतले हे खाली दॅट इज इक्वल्स टू 180 डिग्री आलं लक्षात आणि मग पुढच्याला फक्त सिमिलरली वी कॅन प्रूव्ह अँगल ए similarly we can prove angle A plus angle C equals to 180 degree A plus C सुद्धा आपल्याला काय दाखवते 180 डिग्री दाखवते कळलं बरोबर सर्वांना आता नेक्स्ट बघा कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम सायक्लिक कळला का परत एकदा बघा काय सांगितलं याच्यामध्ये एकदम सिंपल आहे काहीच नाही बघा काय पहिलं काय करायचं आर्क एबीसी इज इंटरसेप्टेड बाय आर्क एडीसी म्हणजे बघा हा अँगल घ्यायचा हा त्याचा हाफ बघा एडीसी इज इक्वल्स टू हाफ ऑफ एबीसी हे झालं दुसऱ्याच्यात हा घ्यायचा एबीसी इज इक्वल्स टू हाफ ऑफ एडीसी आणि मग हे जे दोन हा आणि हा ह्या दोघांना प्लस करायचं म्हणजे हे ह्या दोन साइड प्लस होतील हे आणि हे प्लस झाली इथे आलं त्यांचे आरएचएस ह्याचे आरएचएस इथे येईल आणि ह्याचे आरएचएस इथे येईल म्हणजे हे दोन प्लस झाले इथे प्लस झाले तर हे दोन इकडे प्लस होते दोन्ही मधनं हाफ कॉमन काढा उरलेले ह्यांना एकत्र करा हे जर एकत्र केलं धिस प्लस धिस तर टोटल सर्कल बनतो हा टोटल म्हणजे त्याची व्हॅल्यू किती 360 ह्याने डिवाइड केलं 180 संपलं म्हणजे हाफ प्लस हा इज इक्वल्स टू 180 सिमिलरली वी कॅन प्रूव्ह धिस प्लस धिस आल्सो 180 ओके चला आता नेक्स्ट काय सांगितलंय बघा कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम ऍक्च्युअली हा महत्त्वाचा आहे हा एक्झामला विचारतात वारंवार विचारला जातो खूप महत्त्वाचं आहे आयएमपी करून ठेवा
इट इज इम्पॉर्टंट. आता बघा नेक्स्ट काय आहे कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरमचा कॉन्व्हर्स बघायचा आपल्याला. हा जो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हिचा कॉन्व्हर्स बघू आपण काय. मग कॉन्व्हर्स काय सांगेल बरं. सिंपल थिंग काय बरं येते एक लक्षात बघा. काय सांगते जर थिअरम काय सांगते हेच इथेच कॉन्व्हर्स बघा इकडे जायची गरज पण नाही. इथं काय गिवन मध्ये एबीसीडी हा सायक्लिक मग त्याचे ऑपोजिट अँगल 180 हा झाला थिअरम. कॉन्व्हर्स मध्ये हा गिवन पार्ट कॉन्व्हर्स काय म्हणे जर ह्या ऑपोजिट अँगलची सम जर 180 आली तर तो सायक्लिक. म्हणजे हे ऑपोजिट अँगल बघा हे ऑपोजिट अँगल हा आणि हा जर 180 असेल किंवा हे दोघं 180 असतील तर तो सायक्लिक. कुठला एक अँगल बघा क्वाड्रिलॅटरल बघा असा असेल आणि तुम्हाला कळलं की हा आणि हा हे दोघं 90 180 हे दोघांची ऑपोजिट अँगलची सम 180 लगेच त्याला म्हणायचं तू कोण आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हे सांगते कॉन्व्हर्स. पुढे बघा सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या कॉन्व्हर्स मध्ये आपल्याला नेक्स्ट काय दिले इफ टू पॉइंट्स ऑन अ गिवन लाइन सबटेंड इक्वल अँगल्स at two distinct points which lie on the same side of the line then the four points are concyclic. बरोबर आता हे एक थिअरम आहे फक्त समजून घ्या काय सांगायचे त्यांना. या थिअरम मध्ये सपोज देयर इज अ वन ऑफ द लाइन अशी लाइन सेगमेंट आहे इथे दोन पॉइंट आहेत इथे एक इथे एक. सपोज दिस इज ए अँड दिस इज बी आणि ह्याच्या या साइडला इथे एक पॉइंट आहे असं त्याला जोडलं आपण. सपोज दिस इज सी एसीबी त्याला जोडलं आणि आणखी एक पॉइंट इथे असा आणि त्याला पण जोडला असं. हा सपोज डी. त्यांचं म्हणणं आहे की जर ह्या दोन पॉइंट्सने ए आणि बी ने जर इकडे एकाच बाजूला इकडे एक आणि इकडे एक असं नाही एकाच साइडने तिकडे त्या दोन्ही इकडे बाजूला सपोज आपण वरच्या बाजूला घेतले दोघं हा सी आणि डी दोन पॉइंट आहे ए बी च्या एकाच साइडला टू द सेम साइड इफ देयर आर टू पॉइंट्स टू द सेम साइड ऑफ धिस सेगमेंट ए बी ह्याच्या सेम साइडला दोन पॉइंट्स आहेत and if angle this ACD and ADB if those two angles are equal हे जर दोन अँगल इक्वल असतील then those all four points ACDB हे सगळे असतात कोनसायक्लिक. कोनसायक्लिक म्हणजे ते एका सर्कलवर येतात असं असं एक सर्कल तयार करायचं असं त्यांना म्हणायचं. कळलं का काय. परत एकदा काय म्हटलं तिथे बघा if two points on a given line subtend equal angles at two distinct points which lie on the same side. if two points बघा असं म्हटलंय if two points हा पहिला पॉइंट A दुसरा पॉइंट B if two points on the same line एका लाईनवरचे दोन पॉइंट subtend two angles with two distinct points on the same side म्हणजे हे दोन पॉइंट एका लाईनवर बसले ते इथे एक पॉइंट आणि समजा इथे कुठेतरी एक पॉइंट असं and subtend angle पहिला अँगल दूसरा एंगल if these two points subtend two angles at two distinct points on the same side ह्याच्या सेम साइडला दोन वेगवेगळ्या पॉइंटवर समजा C आणि D अशा दोन वेगवेगळ्या पॉइंटवर जर ते असे इक्वल अँगल तयार करत असतील हा अँगल आणि हा अँगल जर इक्वल असे तयार करत असतील then those four points are called concyclic points. त्याला काय म्हणायचं concyclic म्हणजे एकाच सर्कलवरचे. कळतंय. आता नेक्स्ट बघा नेक्स्ट जे आहे आता ह्याचा आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.4 मध्ये काही पार्ट जो दिलेला आहे तो आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याबद्दल पेज नंबर 72 वर बघा पेज नंबर 72 वर रिमेंबर धिस जे दिलेले बघा ते 9 पॉइंट्स ते टोटल 9 पॉइंट्स तुम्ही लर्न करून ठेवायचे. खूप महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते जर तुम्हाला कळलं तर पुढे तुम्हाला तो एक्सरसाइज सोडवायला सोपं जाईल. बघा 3.4 आता हा 3.4 जो एक्सरसाइज आहे बघा आपण हा नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये सॉल्व्ह करूया त्याला. ओके चला इथे थांबूया आपण. ओके थँक्यू स्टुडंट्स.